विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण प्रकरण क्रमांक 1 सिमिलॅरिटी यामधील काही प्रॉपर्टी ज्या होत्या त्या प्रॉपर्टीज आपण अभ्यासल्या होत्या आणि त्यावर काही आधारित असलेली कृत्या जसेच ऍक्टिव्हिटी ह्या आपण अभ्यासलेल्या होत्या। तर आज आपण त्याच्या पुढील त्याच्यावर आधारित असलेला प्रॅक्टिस सेट 1.1 हा अभ्यासूया। तर चला तर बघूया प्रॅक्टिस सेट 1.1। सी हियर प्रॅक्टिस सेट 1.1। फर्स्ट example, base of a triangle is 9 and height is 5. Then second, base of another triangle is 10 and height is 6. Find the ratio of areas of these triangles. बघा प्रश्न असा आहे की एका त्रिकोणाचा पाया 9 आणि उंची 5 आहे, तर अजून दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि उंची 6, तर त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा, असा प्रश्न आहे। बघा तर या प्रश्नाला कसं सोडवायचं, तर सर्वप्रथम आपल्याला बघावं लागेल कुठल्या गुणधर्मानुसार हे एक्झाम्पल आपल्याला सोडवता येईल। तर आपल्याकडे बघा एरियाज ऑफ दिस टू ट्रायंगल्स, यू नो बेस पण आहे हाईट पण आहे या ठिकाणी। बघा दुसऱ्यामध्ये पण बेस पण आहे हाईट पण आहे, म्हणजे आपल्याला एरियाज जे आहे हे एरिया करायचं आहे। आता या ठिकाणी त्रिकोण आपल्याला माहित नाही कोणते त्रिकोण आहेत ते, तर पहिल्या त्रिकोणाचा एरिया असेल A1, दुसऱ्याचा असेल एरिया A2 समजा सपोज करावं लागेल। ओके, तर आपण पहिले सपोज करूया ह्या ठिकाणी आणि नंतर सांगूया। and then we have to use a property any one and then solve this. Okay, तर I say here let areas comma base and heights of first triangle be A1, B1, H1 and second triangle and second triangles A2, B2, S2 respectively. बघा काय सांगितलंय की समजा क्षेत्रफळ पाया आणि उंची एका त्रिकोणाची A1, B1, H1 आहे आणि दुसऱ्या त्रिकोणाची A2, B2, S2 अनुक्रमे आहे, असं आपण सपोज केलेलं सांगितलेलं आहे। ठीक आहे, कारण आपल्या या ठिकाणी कुठलेच दोन्ही ट्रायंगल आपल्या या ठिकाणी दिलेले नाही, कुठले नाव दिलेले नाही त्याला, तर आपल्याला हे आपण सपोज करावं लागेल। तर सपोज केलं आपण बघा ह्यानंतर व्हॉट इज गिवन, देयरफॉर आय राइट हियर गिवन व्हॉट इज बेस ऑफ द ट्रायंगल इज 9। पहिल्या त्रिकोणाचा बेस म्हणजे कोण B1 म्हणून आपण B1 इज इक्वल किती आहे 9 आहे, त्यानंतर H1 इज इक्वल टू किती आहे बघा 5, त्यानंतर दुसऱ्या त्रिकोणाचा बेस म्हणजे B2 किती आहे बघा, B2 किती आहे बघा दुसऱ्या त्रिकोणाचा बेस ऑफ द ट्रायंगल इज 10, हाईट किती आहे बघा, हाईट आहे S2, हाईट आहे S2 किती आहे बघा, व्हॉट गिवन हियर हाईट इज 6। ओके, देन नाउ वी यूज हियर प्रॉपर्टी, म्हणजे आपल्या इथं गुणधर्म वापरायचा आहे। कुठला गुणधर्म वापरावा, बेस पण आहे हाईट पण आहे। तर आपल्याकडे थेरम आहे द रेशिओ ऑफ टू ट्रायंगल, द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल is equal to the
the ratio of product of bases and their corresponding heights बघा, म्हणजे आपल्याला असा गुणधर्म वापरता येतो की जर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्याचा पाया गुणिला उंची यांच्या प्रमाणामध्ये असेल तर यामध्ये त्याचा उपयोग करायचा आहे. म्हणजे बेस दिलेला आहे, हाईट दिलेली आहे पहिल्याची त्रिकोणाची, बेस दिला, हाईट दिली दुसऱ्या त्रिकोणाची, म्हणजे आपल्याला अशा प्रकारचं या ठिकाणी रूल वापरता येते किंवा प्रॉपर्टी वापरता येते. तर बघूया आपण या ठिकाणी सी हिअर प्रॉपर्टी थोडक्यात सांगूया आणि आय राइट हिअर नाउ एरियाज ऑफ A1 by A2 by A2 is equal to B1 into H1 divided by B2 into S2 phi. थोडक्यात सांगूया आपण the ratio of areas of two triangle is equal to the ratio of bases and corresponding height म्हणजे त्याच्या पाया आणि उंचीच्या गुणाकाराच्या बरोबर प्रोडक्ट ऑफ इज इक्वल टू द रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ bases and corresponding heights म्हणजे पाया आणि त्याची संगत उंची यांच्या प्रमाणामध्ये ते दोन त्रिकोणांचे रेशिओ असतात म्हणजे गुणोत्तर असतात. आय राइट नाउ हियर ओके these are the reason of this here means I put here values of here then therefore A1 by A2 is equal to B1 into H1 what is the value of B1 9 into H1 5 divided by B2 10 into H1 S2 6 त्याला भाग द्या बघा 9 ला 6 ला भाग जाते 5 ला 10 ला भाग जाते 5 1 5 5 2 10 पुन्हा यानंतर 2 त्रिक 3 2 6 3 त्रिक 9 बघा खाली उरले 2 हे 2 2 4 वर उरले 3 1 3 म्हणजे 3 into 1 means here 3 झालाय वर अंशामध्ये and divide मध्ये 2 into 2 means here 4 means we have to get here answer is here. What is asked question? The ratio of the areas of therefore the ratio of areas of the triangles are 3:4 4. तर अशा प्रकारे तुम्हाला हे उदाहरण सोडवता येते आणि अशा प्रकारचं उदाहरण पेपरला 2 मार्कासाठी विचारले जाते. मीन्स दिस एक्झाम्पल आर आस्क्ड इन एग्जाम 2 marks. You have to find in this way. Okay, then next number, second number example. In figure, see here figure BC perpendicular to AB, AD perpendicular to AD, BC is equal to 4 given here. BC means here 4. Then AD is equal to 8. AD means here 8 given of this. Then find area of triangle ABC divided by area of triangle
एडीसी, म्हणजेच हा ट्रायंगल एक एबीसी आणि हा एडीबी या दोघांचं रेशो आपल्याला काढायचं आहे. म्हणजेच काय किंमत आहे त्या रेशोची आपण ही बघायची आहे. तर बघूया या ठिकाणी वी से हिअर फर्स्टली गिवन ऑफ दिस हिअर and here solution of here. Firstly given, what is given? These are the given. BC is equal to 4, AD is equal to 8 given. Okay, then again these two triangle, which is triangle ABC and triangle ADB have equal basis, which is AB. Okay, we say here triangle ABC and triangle ADB have equal bases, which is equal basis AB. बघा या ठिकाणी हे दोन त्रिकोण आहेत. बघा सांगायचं कसं की त्रिकोण ABC आणि त्रिकोण ADB ला समान पाया आहे, समान AB नावाचा पाया आहे. सारखाच बघा AB हा पाया आहे, या त्रिकोणाला पण हा ABच पाया आहे, या त्रिकोणाला पण तुम्हाला ABच पाया आहे. मीन्स बेस आर इक्वल. ओके, मीन्स यू नो प्रॉपर्टी, जर बेस इक्वल असेल तर त्याचा रेशो ऑफ दिस एरिया इज प्रोपोर्शनल टू दी हाईट, म्हणजे त्याच्या उंचीच्या प्रमाणामध्ये असते. कधी जेव्हा बेस इक्वल असतो तेव्हा रेशो कसा असतो? रेशो आर प्रोपोर्शनल टू दी हाईट. हे वी हॅव टू यूज हिअर प्रॉपर्टी हिअर अँड देन सॉल्व दिस. दिस आय टेक हिअर नाउ एरिया ऑफ ट्रायंगल ABC divided by area of triangle ADB. See here is equal to, बघूया या ठिकाणी काय करावं लागेल. मग आता बेस इक्वल आहे म्हणजे AB हा बेस दोघांचा एकच आहे, तर बेस इक्वल असेल तेव्हा त्याच्या उंचीच्या प्रमाणामध्ये असते. म्हणून यू नो एरिया ऑफ ट्रायंगल ABC, त्रिकोण ABC ची उंची कोण आहे बघा, त्याच्यामध्ये उंची बघा ही आहे BC नावाची. एरिया ऑफ ट्रायंगल ADB मध्ये उंची कोण आहे? ही उंची आहे AD, म्हणजे BC बाय AD असं तयार होऊन जाईल. दिस इज इक्वल टू राईट हिअर BC डिवाइड बाय AD, BC बाय AD. तर हे आहे तर हाईट्स. मग सांगायला लागेल कसं आपल्याला रेशो बघा इक्वल बेसिस AB असल्यामुळं रेशो कसा असणार? रेशो आर प्रोपोर्शनल टू दी हाईट. रेशो किंवा एरियाज ऑफ the ratio proportional to their heights, म्हणजे त्याच्या उंचीच्या प्रमाणामध्ये असते. उंची कोण आहे मग? BC बाय AD. मग आय पुट हिअर व्हॅल्यू, व्हॅल्यू द व्हॅल्यू ऑफ BC. BC ची किंमत आहे बघा 4, AD ची किंमत आहे 8, 4 8. ओके, 4 8, 4 1 4 भाग देते बघा, 4 1 4, 4 2 8. मीन्स इज इक्वल टू आन्सर इज हिअर हाफ, मीन्स 1/2. म्हणजे तुम्हाला सांगता येते की एरिया ऑफ द ट्रायंगल ABC डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ADB इज इक्वल टू हाफ. म्हणजे अशा प्रकारचं उदाहरण पेपरला 1 किंवा 2 मार्कासाठी विचारलं जाते, तर त्यावेळेस असं सोडवावं लागेल. तर या ठिकाणी आपण थांबूया, पुढील भाग नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया.